आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये या ठिकाणी औसा येथे आदरणीय रोडगे सर या ठिकाणी आळस न करता सर्व मित्र परिवाराला घेऊन व्यायाम करतात। आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात, त्यांचं ग्रुपचं नाव काय आणि त्यांच्या ग्रुपचा उद्देश काय। नमस्कार, मी संजय रोडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळखेडावाडी या ठिकाणी मी शिक्षक आहे आणि इथं औसा या ठिकाणी ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुप या नावाचा ग्रुप आम्ही सकाळी चालत जाण्यासाठी व्यायाम करण्यासाठी केलेला आहे। तर या महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकांनी सुद्धा या सकाळी चालण्याचा व्यायामाचा सराव करावा आणि त्या उद्देशाने मी त्यांना विनंती करणार आहे की आपण जे आपल्या अडचणी सांगतो की मला शाळेत लवकर जायचं आहे, आम्ही सुद्धा सकाळी 8:30 ला शाळेला जात असतो, पण त्यासाठी सकाळी 5 वाजता आम्ही प्रत्येक जण या आमच्या आर्यहन नगर कॉलनीतील सर्व शिक्षक सकाळी पहाटे 5 ला उठतो आणि सर्वजण मिळून या ठिकाणी फिरायला येतो। आणि फिरायला येण्यामागे काय उद्देश आहे तर आरोग्यम धनसंपदा म्हणल्यासारखं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि प्रत्येकानं आपलं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हा मी ग्रुप केलेला आहे। आणि या ग्रुपमध्ये जो सभासद नियमित 8 दिवस या ठिकाणी फिरायला येतो त्यांना आम्ही या ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या नावाचा टी-शर्ट आम्ही त्यांना भेट देत असतो। आणि या ग्रुपमुळे असा आम्हाला फायदा झालाय की आमच्या ग्रुपमध्ये काही जणांना शुगरची बिमारी होती, काही जणांना बीपीची गोळी होती, तर या रोजच्या चालण्यामुळे आणि व्यायामामुळे बऱ्याच जणांचं शुगर कमी झालेलं आहे, बीपीची गोळी कमी झाली आहे। आम्ही दररोज 3 किलोमीटर चालत येणे, 3 किलोमीटर चालत परत जाणे आणि अर्धा तास या ठिकाणी योगा, प्राणायाम, झुंबा, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स असं करून आम्ही जीवनाचा आनंद घेतो। आणि ग्रुप केल्यामुळे आमचे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आम्हाला मदत झालेली आहे। या ठिकाणी प्रत्येक कॉलनीला वेगवेगळ्या किल्ल्याचं नाव देण्याचा बोर्ड असेल किंवा हनुमान मंदिराचं बांधकाम असेल किंवा नळ योजनेचं या ठिकाणी मी पाईपलाईन केली, तर ग्रुपमध्ये अनेक कामं चांगल्या प्रकारे होत असतात आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा या ग्रुपचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे। तर महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण सांगतो किंवा मला शाळेत लवकर जायचं आहे, मी परत उशिरा येतो, मला माझ्या मुलाला ट्युशनला सोडायचं आहे, मला शेताला जायचं आहे, असे वेगवेगळे कारण सांगून आपण व्यायाम टाळत असतो। पण खरं जर आज काळाची गरज आहे व्यायाम, कारण प्रत्येकाचं संपत्ती वाढू लागले पण आयुष्य कमी होऊ लागले आणि म्हणून आरोग्य खूप महत्वाचं आहे। तर सर्वांना मी विनंती करणार आहे, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना मी एक विनंती करणार आहे की सर्वांनी आपली सगळी कारणं बाजूला सोडून आपण सर्वांनी व्यायाम करावा, कारण आपण शिक्षकांनी हा समाजासमोर एक आदर्श ठेवला पाहिजे। आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत आणि आपण समाजाला काय आपण सांगणार आहोत। त्यासाठी समाजापुढे एक चांगला आदर्श जर ठेवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकानं सकाळी लवकर पहाटे 5 ला उठलं पाहिजे आणि व्यायामाला गेलं पाहिजे। आपण तर गेलंच पाहिजे, पण आपला मित्र परिवार, आपला स्वतःचा परिवार या सगळ्यांना सुद्धा आपण जागृत केलं पाहिजे। तर सर्वांना मी विनंती करणार आहे, राजुळे साहेब हे दररोज पहाटे 5 ला उठून जवळजवळ 500 ते 1000 लोकांना फोन करतात आणि उद्युक्त करतात व्यायामासाठी। त्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही हा ग्रुप काढलेला आहे। तर या ठिकाणी आपले आरोग्य आपली जबाबदारी याचे संजय राजुळे साहेब यांचे मी आभार मानणार आहे, कारण लातूरून आम्हाला ते प्रोत्साहन देण्यासाठी औसा या ठिकाणी आलेले आहेत। धन्यवाद सर। ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुपचा जय हो। आपले आरोग्य आपली जबाबदारी, आपले आरोग्य आपली जबाबदारी। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम।